तुम्ही सगळेजण क्रिकेटचे वेडे असालच, क्रिकेट तुम्हाला आवडत असेलच. मात्र गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटमधला एक जुना स्टार ज्याची चर्चा सातत्यानं होतीये, ज्याचे व्हिडिओ, ज्याचे रील्स अनेक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, प्रचंड सचिनपेक्षा सुद्धा ज्याची पॉप्युलॅरिटी आता सध्या वाढलेली आहे, तो म्हणजे विनोद कांबळीबद्दलच मी बोलणार आहे. तुम्हाला लक्षात आलंच असेल, विनोद कांबळीबद्दल बऱ्याच गोष्टी घडल्या. चुकीच्या पद्धतीनं अनेकांनी त्याला ट्रोल करण्याचं काम केलं, किंवा त्याचा व्हायरल झालेला गाणं म्हणतेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तो सुद्धा प्रचंड व्हायरल झाला. त्याच्यानंतर मग विनोद कांबळीची अवस्था अशी कशी झाली, एवढा चांगला खेळाडू, त्याला क्रिकेटमध्ये त्याच्यावरती अन्याय कसा झाला, या सगळ्या संदर्भानं अनेक जण सातत्यानं बोलत राहिली. कपिल देव म्हटला की तो मदत घ्यायला तयार असेल तर आम्ही मदत करायला तयार आहे. अनेक खेळाडू मदतीसाठी धावून सुद्धा जात होते. सचिनच्या संदर्भात अनेक अफवा उठवल्या गेल्या, मात्र त्याच्यावरती सुद्धा नंतर उत्तर म्हणून सांगायचं झालं तर त्याचं कामच अनेक गोष्टींमधून उत्तर देऊन गेलं. अनेक वेळोवेळी सचिननं सुद्धा त्याला मदत केलेली आहे. या अनेक गोष्टी समोर येत होत्या. मात्र विनोद कांबळीच्या आयुष्यामध्ये त्यानं असे काही रेकॉर्ड्स करून ठेवलेत की जे रेकॉर्ड्स उभ्या हयातीत सचिनला सुद्धा मोडणं शक्य झालं नाही. अशा 5 रेकॉर्ड्स बद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती. तर मित्रांनो, विनोद कांबळीनं असे नेमके कोणते रेकॉर्ड्स केले होते की जे सचिनला सुद्धा मोडणं अशक्य झालं? तर सगळ्यात महत्वाचा त्याचा रेकॉर्ड होता की त्यानं 14 सामन्यांमध्ये, म्हणजे त्याच्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अवघ्या 14 सामन्यांमध्ये त्यानं 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. हे सचिनला सुद्धा सुरुवातीला जमलेलं नव्हतं. तर हे सगळ्यात मोठा एक महत्वाचं आहे. सचिनच काय तर विराट कोहली सारख्या मोठ्या दिग्गज खेळाडूला सुद्धा सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये हे जमलं नव्हतं. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनोद कांबळीनं करून दाखवलेलं आहे. आणखीन एक महत्वाचा रेकॉर्ड जर विनोद कांबळीचा जर कुठला असेल जो आणखीन कोणाला जमला नाही, किंबहुना सचिनला जमला नाही, तो म्हणजे क्रिकेटच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच अगदी सगळ्यात तरुण असताना, 21 वर्ष 32 दिवसांचा असताना त्यानं क्रिकेट आपल्या कारकिर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती 223 धावा केल्या होत्या. म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक मारणारा सर्वाधिक तरुण खेळाडू म्हणजे विनोद कांबळीचं नाव घेतलं जातं. आणि एकच मारून द्विशतक तो थांबलेला नव्हता. जेव्हा सचिनचं सुद्धा द्विशतक झालेलं नव्हतं कसोटीमध्ये, त्यावेळेला विनोद कांबळीनं द्विशतक केलं होतं. आणि एकच नाही तर लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्यानं द्विशतक मारलेलं होतं. तर असा आगळा वेगळा रेकॉर्ड करणारा सुद्धा हा विनोद कांबळी होता. दुर्भाग्यानं तुम्हाला मला फार मॅचेस त्याच्या बघायला मिळाल्या नाहीत, हे दुर्दैव आहे, कारण त्याला त्या क्षेत्रात टिकता आलं नाही. त्याच्यावरती पुढे मी बोलणारच आहे. परंतु असे लगातार 2 सामन्यांमध्ये द्विशतक त्यानं मारलेलं होतं. आणि लगेच 4 दिवसानंतर पुन्हा एक सामना झाला होता, त्याच्यामध्ये सुद्धा त्यानं शतक मारलं होतं. तर अशा पद्धतीनं अतिशय उत्तम पद्धतीनं स्वतःची आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रिकेटची सुरुवात ही विनोद कांबळीनं केली होती. आणि हे रेकॉर्ड्स सचिनला कधी मोडता आलेच नाहीत. आणखीन एक सगळ्यात महत्वाचा त्याचा रेकॉर्ड आहे, तो म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, अनेक क्रिकेटर्स असतात, बऱ्याचदा असं होतं की खेळायला गेल्यानंतर पहिल्याच बॉलवरती कॅच देणं, बोल्ड होणं, अशा अनेक गोष्टी घडत असतात. चुकून सचिन सुद्धा शून्यावरती बाद होताना आपण अनेकदा पाहिलं असेल. मात्र विनोद कांबळी याच्या नावावर असा रेकॉर्ड आहे ज्याचा अभिमान एक भारतीय म्हणून प्रत्येकाला वाटला पाहिजे की विनोद कांबळी शून्यावरती न बाद होण्याचा रेकॉर्ड जर किती सामन्यांचा असेल, काय वाटतं तुम्हाला? 1 सामना, 2 सामने, 3 सामने, 10 सामने, 15 सामने, किती असतील? एखादा खेळाडू 10 सामने चांगले खेळू शकेल, 15 खेळेल, 20 खेळेल, शून्यावरती आउट होणार नाही असं वाटेल. मात्र विनोद कांबळीनं 1, 2, 3 नाही, 50 नाही तर तब्बल 59 सामन्यांमध्ये शून्यावरती न बाद होण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. आणि तिथून पुढच्या सामन्यामध्ये तो शॉर्ट बॉलवरती आउट झाला होता. म्हणजे तब्बल 59 सामने ज्याच्यात तो शून्यावरती बाद झाला नाही, असा एक वेगळा अनोखा रेकॉर्ड हा विनोद कांबळींच्या नावावरती आहे. हा सुद्धा अत्यंत उत्तम रेकॉर्ड आपण म्हणू शकतो. त्याचनंतर सगळ्यात महत्वाचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आणखीन एक आहे, तो म्हणजे वाढदिवसादिवशी, स्वतःच्या वाढदिवसादिवशी शतक ठोकणारा खेळाडू. म्हणजे जगामध्ये असा एकही खेळाडू त्यावेळेला नव्हता ज्यानं स्वतःच्या वाढदिवसादिवशी शतक ठोकलं असेल. 18 जानेवारी 1993 ला, म्हणजे आमच्या जन्माच्या पूर्वी, या विनोद कांबळीनं हा रेकॉर्ड करून ठेवलाय की 18 जानेवारी 1993 ला स्वतःच्या वाढदिवसादिवशी विनोद कांबळीनं शतक ठोकलेलं होतं. तोपर्यंत जगातल्या कुठल्याही खेळाडूला स्वतःच्या वाढदिवसादिवशी शतक ठोकता आलेलं नव्हतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सनथ जयसूर्य असेल किंवा सचिन तेंडुलकर असेल, हे नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्याच्या वाढदिवसादिवशी, स्वतःच्या वाढदिवसादिवशी त्यांनी शतक करून दाखवलं. मात्र हा सुद्धा रेकॉर्ड हा स्वतः विनोद कांबळींच्या नावाखाली किंवा नावावरती आहे.
सलग 2 सामन्यांमध्ये द्विशतक ठोकणं हा रेकॉर्ड सुद्धा त्याच्या नावाखाली आहे. हे सगळे आपण पाहिलेले आहेत. तर अगदी असे अनेक अनोखे रेकॉर्ड हे विनोद कांबळीने त्याच्या हयातीत केले. मात्र तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये काय झालं असेल असं की ज्याच्यामुळे विनोद कांबळीला आपण पुढं, सचिन जर बघितलं तर IPL पर्यंत आपण सचिनला खेळताना पाहिलं, सोबत ज्यांनी क्रिकेट सुरू केलेलं होतं, मात्र विनोद कांबळी तिथंच राहिला, पाठीमागं थांबला गेला आणि सचिन मात्र इतकं पुढं आला. सचिनपेक्षा गुणवत्तेनं उत्तम असणारा हा खेळाडू होता, हे आम्ही नाकारू शकत नाही. मात्र तरी सुद्धा असं काय झालं की विनोद कांबळीला इतकं पुढं येता आलं नाही, किंबहुना त्याला वेळीच काही ठराविक मर्यादांवरती थांबावं लागलं. तर याच्या पाठीमागं सांगितलं जातं, अनेक जाणकार सांगतात किंवा सुनंदन लेनेंसारखे सुद्धा जाणकार सांगतात, तेव्हापासून जे क्रिकेट बघतायत तर त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवतं की विनोद कांबळीला स्वतःचं यश पचवता आलं नाही. त्याला स्वतःच्या या गोष्टींवरती, यशावरती नियंत्रण ठेवता आलं नाही. म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जाते की माणसाला यश मिळायला लागलं, माणसाला प्रसिद्धी मिळायला लागली, माणसाला मोठ्या मोठ्या उंचीपर्यंत पोहोचता आलं की त्याला त्याचे पाय जमिनीवरती राहत नाहीत. आणि ज्या वेळेला माणसाचे पाय जमिनीवरती राहत नाहीत त्यावेळेला साहजिकच आहे तो ढासळणार, कोसळणार. आणि हीच परिस्थिती काय ती विनोद कांबळींच्या आयुष्यात झाली. त्याला त्याचं यश पचवता आलं नाही, त्याला त्याचा संयम ठेवता आला नाही आणि म्हणून त्याला त्याची गेम सातत्यानं ती कॉन्स्टंट ठेवता आली नाही. सचिनला यश मिळत गेलं, मात्र तरी सुद्धा तो त्याच्या गेम प्लॅनवरती काम करत गेला. मात्र विनोद कांबळीला पुढं ते करता आलं नाही. स्वतःचा तो स्टँडर्ड, तो गेम त्याला राखता आला नाही आणि या यशाच्या झोतामध्ये वाहून गेलेला एक आपण असं म्हणू शकतो की शापित असणारा राजहंस, असा आपण ह्या क्रिकेट क्षेत्रातला आपण ज्याला म्हणू शकतो, असा विनोद कांबळी ठरलेला आहे. प्रचंड कर्तृत्व असणारा विनोद कांबळी मात्र नंतर हा लयाला गेला. विनोद कांबळीच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनेक जण म्हणतात की त्याची सध्याची मग ही सगळी परिस्थिती चालते कशी, घराचा त्याचा हप्ता असेल, त्याचं राहणीमान असेल, हॉस्पिटलमध्ये आज त्याच्यावरती मेंटल उपचार थोडे काही प्रमाणात सुरू आहेत, मग ते नेमके कुठून चालतात, काय चालतात, असं जरी अनेकांना प्रश्न सातत्यानं पडत असतो. मात्र या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं तर त्याची स्वतः पत्नी आजही त्याच्या सोबत आहे. तिचं नाव सांगायचं झालं तर एंड्रिया हेविट आणि त्याचा एक मुलगा, त्याची मुलगी हे सुद्धा आजही त्याच्या सोबत आहेत आणि ते त्याला नेहमी साथ देतात. आणि म्हणून त्याचं व्यवस्थित पद्धतीने हे सगळं पुढं सुरू आहे. आणि सचिन तेंडुलकर असेल, काही क्रिकेटर्स असतील, हे सुद्धा त्याला नेहमीच साथ देत आहेत. आणि त्याचबरोबर BCCIची पेन्शन सुद्धा त्याला सुरू आहे. त्यामुळे त्याचं हे सगळं सुरू राहतं, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे विनोद कांबळीबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे झालं ते योग्य झालं की अयोग्य झालं, क्रिकेटबद्दल आणखीन व्हिडिओ तुमच्यासमोर यावेत असं तुम्हाला वाटतंय का, कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तोपर्यंत चॅनल पाहत राहा. इतकंच, धन्यवाद.